ऊसामध्ये लपायला जागा ही मोठ्या प्रमाणावर असते. एखादा बिबट्या ऊसात गेला की त्याला शोधणं हे जवळपास अशक्य असतं. सोबतच ऊसामध्ये त्याला शिकार करणं हे सुद्धा तुलनेनं सोपं आहे. म्हणजे ऊसामध्ये ससे असतात, डुकरं असतात किंवा छोटे छोटे प्राणी असतात आणि हे ऊसातले प्राणी जंगलातल्या प्राण्यांनी एवढे सजग नसतात. त्यामुळे बिबट्याला शिकार सुद्धा सहजपणे मिळते. आणि समजा जर शिकार लवकर मिळाली नाही तर बिबट्या थोडाफार ऊसातून बाहेर येतो आणि गायी असतील, म्हशी असतील, कुत्रे असतील, कोंबड्या असतील याच्यावर हल्ला करतो आणि शिकार करतो. त्यामुळे बिबट्याला कमी कष्टात लवकर आणि सोप्या पद्धतीने अन्न उपलब्ध होतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाच्या पिकाला हे कायम पाणी द्यावं लागतं. तुम्ही अनेकदा ही टीका सुद्धा ऐकली असेल की ऊसाच्या पिकामुळं सिंचन मोठ्या प्रमाणावर वाढू शकत नाहीये. त्यामुळे बिबट्याला पिण्यासाठी पाणी सहज मिळतं आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ऊसातल्या बिबट्यांचं आयुर्मान हे 17 ते 20 वर्षांपर्यंत वाढलंय. काही ठिकाणी बिबटे तर 25 वर्षांपर्यंत जगण्याच्या सुद्धा नोंदी आहेत. त्यामुळं बिबट्यांना ऊसामध्ये राहणं हे सोयीचं आहे.